तर परवा दिवशीच आपण एक ट्युटोरियल टाकला आणि त्याला तुम्ही एवढं भरमसाठ ढीक प्रेम दिलाय. एका दिवसात 5,000 काही 9,000 प्लस आपलं ट्युटोरियल गेलंय आणि भरपूर अशा कमेंट आलेत की दादा हे काय नवीन काढलाय तुम्ही, आमच्याकडे ऑर्डर येतील काय. म्हणजेच प्रश्न आपल्या आजच्या ट्युटोरियलचा काय आहे की सगळ्यांनी जर एआय न डिझाईन केल्या तर आम्हाला ऑर्डर कोण देणार. आणि त्याचबरोबर अजून एक सिरियस प्रश्न आहे की बाबा एआय अजूनही सांगालोय एआय आपल्या डिझायनरला रिप्लेस करू शकते काय. हा मोठा प्रश्न आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या ट्युटोरियलमध्ये बघणार आहे. काय काळजी करू नका, स्टेप बाय स्टेप सगळं आपण तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करूयात. मला जे पर्सनली वाटतंय, बाकी तुम्हाला जे काय वाटते ते नक्कीच कमेंट करा. बाकी ढीक प्रेम दिला त्या ट्युटोरियलला ते नक्कीच धन्यवाद. जे ते ट्युटोरियल बघितलं त्यांनी खास करून आमका हे ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा, कारण का भरपूर काही गोष्टी आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. तर पहिला प्रश्न आपला घेऊयात आपण, एआय डिझायनरला रिप्लेस करू शकते काय. तर त्यासाठी मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. एकूण तुम्हाला 3 डिझाईन दिसतील बघा. एक आपली एआय ने तयार केलेली आणि जी काय एआय ने डिझाईन तयार केल्या ही आपल्या ऑफलाईन क्लासच्या स्टुडंटला ऑर्डर आली ती, त्यांच्याच गावची होती. त्यांनी आता राहिला आहेत आपल्या इथं, सगळी सोय उत्तम त्यांची आहे. म्हणजे एक प्रकारची गोष्ट वेगळी, पण त्यांना ऑर्डर आली. तीच ऑर्डर त्यांनी म्हणली की दादा आम्हाला हीच डिझाईन रिप्लेस करून म्हणजे एक प्रकारे रिक्रिएट करून दाखवा. तर ऑन द स्पॉट लाईव्हला शेड्यूल वेगळं होतं इलेक्शनचं, पण त्यांनी म्हणल्या कारणास्तव आपण ती डिझाईन केली. आता यामध्ये तुम्हाला फरक बघायला भेटत असेल की बाबा एआय करायला डिझाईन नो प्रॉब्लेम, तुम्हाला ते दिसालंय पण ते ऍडव्हान्स येऊ शकते पुढे जाऊन, त्याचा काही विषय नाही. भरपूर ऍडव्हान्स होऊ शकते. आतापर्यंत इथपर्यंत आले म्हणल्यावर बघू शकता तुम्ही ते किती खतरनाक लेवलला काम कराले. पण त्याचबरोबर डिझायनरची पण स्किल बघा. आता मी माझी स्किल नाही, तुम्ही तुमच्या बाबतीत पण नक्कीच प्रॉपर बघा की बाबा आपल्याकडे किती स्किल आहे त्या लेवलला. ती डिझायनरची स्किल बघा. त्या एआय पेक्षा सिंपल डिझाईन आहे ती. दोन्ही डिझाईन एक आहे फ्लॅट कलरची, एकदम सिंगल कलर घेतलाय, त्यात कुठल्याही प्रकारचा ग्रेडियंट यूज केलेला नाही आहे आणि काय ग्रेडियंट यूज केलेली. नक्कीच दोन्ही सेम डिझाईन आहेत प्रॉपर लेवलला, खास करून तिन्ही सेम आहेत. पण दोन जे काय त्या सेम फॉर्मॅटमध्ये, फक्त कलरिंगला चेंज आणले. म्हणजे एआयला अजून बऱ्यापैकी लेवलला कलरचा एक प्रकारे सेन्स असेल, अलाइनमेंटचा सेन्स असेल, पुढून लागली पण अजूनही लागलेला नाही आहे. त्याला जरा वेळ लागणार एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे स्किल. पहिल्या डिझाईन मध्ये बघा, म्हणजे जी काय आपण डिझायनरने स्किल तयार केलेली आहे तर ती बघा प्रॉपर. त्यात एका डिझाईन मध्ये संपूर्ण फ्लॅट कलर यूज केलाय, अलाइनमेंट व्यवस्थित ठेवल्या, त्यामुळे ते अट्रॅक्टिव्ह दिसल्या. एआय पेक्षा सिंपल बट स्वीट आहे. दुसऱ्या टीम मध्ये बघायला गेलं तर ग्रेडियंटचा वापर केलाय, त्यानंतर त्या लेवलला तुम्ही बघू शकता. म्हणजे अट्रॅक्टिव्ह कसं होत जाते बघा. हे एआयला अजून समजत नाही आहे की फ्लॅट डिझाईन प्लस ग्रेडियंट डिझाईन, आणि ह्याच्यापेक्षा एक पुढचं व्हर्जन आहे ते म्हणजे टेक्स्चर लावला का नाही अजून नेक्स्ट लेवलला जाते वेळ देऊन जर काम केलं तर. या टेक्निक्स अँड ट्रिक्स असतात, यासाठी स्वतःवर काम करायला पाहिजे बघा. एवढं सोपं राहिलेलं नाही या जगात की बाबा कुठलं एक जे काही डिझाईनचे क्षेत्र आहे हे आपल्याला तर यायचा धोका बसलायच, पण एआय न भरपूर जणांच्या जॉबवर एक प्रकारे म्हणू शकता पाय आणलाय. प्रत्येक क्षेत्रात आता आपल्याकडे जे काय ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस केलेले आहेत ते आयटी क्षेत्रात पण काम करतायत, वेगळ्या क्षेत्रात पण काम करतायत. तिथं त्यांनी म्हणतात की भरपूर प्रॉब्लेम झालाय. आपलं डिझाईन क्षेत्र असू देईल, व्हिडिओ एडिटिंग असू देईल, अॅनिमेशन असू देईल, आयटी क्षेत्र असू देईल, जो एआय वर अपडेट होत नाही किंवा अजून एक काही ट्रिक्स आहेत त्या करत नाही तर नक्कीच एआय त्याला 100% रिप्लेस करणार आहे. आता तेच प्रश्न आपण पुढे घेऊयात. तर आता दुसरा प्रश्न माझा मी तुम्हाला सांगतो की लय जण म्हणाल्यात की एआय न जर सगळ्यांनी डिझाईन केली तर आम्हाला ऑर्डर कोण देणार, बरोबर हा प्रश्न आहे. तर याचं मी सविस्तर उत्तर सांगतो तुम्हाला. एआयची भीती कोणाला आहे, जो 100% क्वालिटी डिझायनर नाही आहे, ज्याला स्वतःची मार्केटिंग करायला आलेली नाही आहे. क्वालिटी राहू दे, मार्केटिंगवर जास्त भर द्या. मार्केटिंगवर आत्ताचं जग हे सगळं मार्केटिंगवर चालतंय. तोंड बघून ऑर्डर येणार आहे तुम्हाला, तोंड बघून, एवढं लक्षात ठेवा. कोणीही कोणाचं नाही आहे प्रॉपर. तुमचा स्वभाव आवडला, तुम्ही माणूस म्हणून आवडला, तुम्ही डिझाईन कसंही करा, तुमच्याकडे बरेच 4 स्किल कमी असू देत, पण नक्कीच तुम्हाला 100% तोंड बघून ओळख बघून काम मिळतंय. हे वरच्या लेवलपर्यंत जे काय गव्हर्नमेंट सेक्शन आहे तिथपर्यंत पण हे असं सगळं चाललंय. त्यामुळे ते नक्की तुम्ही डोक्यात घ्या. स्वतःवर काम करायचं आपल्याला, स्वतःची मार्केटिंग करायची. काय यावर ट्युटोरियल आणलंय मी परवा की कसं काय आपलं स्टेप्स असतात. मी परवा ट्युटोरियल आणलेलं त्यामध्ये सांगितलेलं की आपण यात्रेचं उदाहरण घेतलेलं, वातावरणाचा आसपासचा एक प्रकारे अभ्यास करून त्या लेवलला त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या की काय वातावरण असेल त्यानुसार ऑर्डर येतील तुम्हाला. आताचं जग गेलं, आता क्वालिटी कोण बघत नाही, आता मार्केटिंग. स्वतःचं नाव किती मोठं आहे, नाव मोठं असलं की काम आहे बघा, एवढं लक्षात ठेवा, भले किती एआय असू देईल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जी लोक आहेत ती मास्टरकडेच जातात, ज्या त्या क्षेत्रातला मास्टर असतोय. कुणाला प्रॉपर लेवलला एक प्रकारे बिल्डिंग बांधायची आहे, टॉपचा इंजिनियर, टॉपचा मिस्त्री ह्याकडेच जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे कुणाला डिझाईन करायची आहे, हा भले एआय किती रिप्लेस होईल पण मोठमोठे कार्यक्रम असतील ते स्वतःहून आता किती करणार आहेत ना. काहीतरी प्रोफेशनलिटी पाहिजे ना, स्किल काहीतरी पाहिजे. तर त्यासाठी तू चांगला डिझायनर ओळखणार. चांगला डिझायनर कधी होणार, जेव्हा त्यानं स्वतःची ऍड केला असेल, जेव्हा स्वतः त्यांनी मार्केटिंग केला असेल तर 100% तो मार्केटला गाजलेला असणार आहे, लोकल लेवलला भरपूर चांगल्या प्रकारे नाव कमवलेलं असणार आहे. या सगळ्या ट्रिक्स टेक्निक्स आहेत आणि हे ऑलरेडी मी अजून एकदा सांगतो की एका ट्युटोरियलमध्ये सांगितलंय, कृपया ते जाऊन बघा. कालचं ट्युटोरियल तुम्ही ढीकपर्यंत दिला, धन्यवाद त्यासाठी. कारण का तो ट्रेंड चाललाय यायचा.
पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मार्केटिंग रिलेटेड गोष्टी. त्यावर मी सविस्तर गोष्टी सांगितल्यात बघा. पहिली गोष्ट म्हणजे क्वालिटी वाढवा, ती कुठेही कसंही वाढवा, तुम्ही स्वतःवर काम करा, क्लास करा. प्रॉपर आता आपले क्लासेस आहेत ऑफलाईन ऑनलाईन मोबाईलचा. ऑफलाईन ऑनलाईन आपली बॅच पुढच्या महिन्यातच लॉन्च होईल, त्याची काही काळजी करू नका. डेट एक 5 ते 7 दिवसात फिक्स होईल, फक्त मला टाइम द्या, अजून डेट फिक्स नाही. बाकी मोबाईलचा क्लास अवेलेबल आहे, रेकॉर्डेड भेटतोय, 1500 रुपयाचा क्लास आहे. सुरुवात करा. इथं वर तुम्हाला नंबर शेअर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. मोबाईलचा क्लास पाहिजे तर मोबाईलचा, बाकी प्री ऍडमिशन करणार असेल तर ऑनलाईन ऑफलाईन बॅच करू शकता. स्वतःवर काम करा, स्वतःची क्वालिटी वाढवा. स्वतःची क्वालिटी वाढली, पहिली गोष्ट आपली एक स्टेप आपण पुढे गेलो. त्यानंतर क्लासमध्ये किंवा स्वतःवर जर तुम्ही काम केला तर नक्की या संदर्भात पण माहिती मिळते की सांगितलं जाते की आपली मार्केटिंग कशी करायची. हे व्यावहारिक गोष्टीमध्ये आपल्या क्लासच्या कव्हर होते. जर तुमची इच्छा असेल तर आपण नक्की सविस्तर ट्युटोरियल आणणार आणि आणलंय पण ऑलरेडी की कसं आपण स्वतःची मार्केटिंग करायचं. त्यामुळं जो घाबरालाय तो संपणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं स्वतःवर काम करा. मार्केटिंग इम्पॉर्टंट आहे. आता ऑनलाईन आणि ऑफलाईन 2 मार्केट आहेत. तुम्हाला ऑफलाईनला जायचं असेल तर फेसबुक, व्हॉट्सअप स्टेटस याचा वापर करायचा आहे. जोपर्यंत चाललंय तोपर्यंत सोयीस्कर सगळं म्हणजे व्यवस्थित चालू देईल. जेव्हा एआयचा भरपूर भाग येईल तेव्हा नक्कीच आणि त्यावर भरपूर पर्याय निघतील, त्याची काय काळजी करू नका. पण तुम्ही भिवू नका, भिला की सपला विषय. बघा सगळंच एआय करणार आहे असं काय नाही आहे, एवढं सोपं पण नाही आहे तेवढं. ओके, डिझायनर हा लागणारच आहे, ज्या त्या गोष्टीला जो मास्टर लागतोय, माणूस हा लागतोय कुठल्याही गोष्टीला, हे लक्षात ठेवा. अजूनही सांगतो तुम्हाला की एआय वर अपडेट होणं गरजेचं आहे. एआय मध्ये नवीन नवीन ज्या काही गोष्टी येतील स्वतःमधल्या पण स्किल डेव्हलप करायचे आहेत आणि एआय ना आपल्याला जेवढा काय फायदा होणार आहे. जसं की आता भरपूर सोपं झालंय कटिंग करणं, बॅकग्राऊंड कटिंग करणं, फोटो फुटलेला आहे रिकव्हर करणं, एक प्रकारे डिझाईन पण. आता एक प्रकारे आता लय जणांची अशी कन्सेप्ट होती की बाबा आम्हाला काहीतरी कुठली तरी ऑर्डर आली तरी कळतच नाही, ते टाकायची एआयला, एआय बनवून देते. अलाइनमेंट म्हणजे आपल्या लक्षात येते की काय विषय आहे, कसा विषय आहे, चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकताय. हे डोक्यात घ्या प्रॉपर. एआयवर अपडेट व्हा, त्यातनं काय मदत आपल्याला भेटते ते करा. त्यामुळे आपली चांगल्या प्रकारे स्किल सुधारेल, आपली क्वालिटी वाढेल आणि आपलं नाव पण वाढेल. नाव मोठं करायला भर द्या. आता क्वालिटीचा काय विषय नाही, क्वालिटी प्रत्येक जण देतोय, नाव ज्याचं नाही आहे सप्लाय देतो विषय, एवढं लक्षात ठेवा. एक्सपिरियन्स उदाहरणच घ्या. 7-8 वर्ष आधी काय विषय एआय नव्हतं, पण तवाही ट्रेंड झाला. प्रिंटिंग क्षेत्राचं उदाहरण घ्या. आधी काय विषय होता, प्रिंटिंग ज्याची म्हणजे प्रिंटिंग करते त्यांच्याकडे डिझाईन करून तिथंच प्रिंट मारत होती, पण तिने अपडेट झालं नाही, तिने ग्रॅज्युएटवरच खेळत राहिली. ट्रेंड गेला फॉग डिझाईनकडं, टेक्स्चर्सकडं, या गोष्टीकडे काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टीकडे गेला ट्रेंड, पण तिने अपडेट झालं नाही. जे अपडेट झालं नाही त्यामुळे विषय काय झाला, लोक बाहेरने डिझाईन करून घ्यायली, प्रिंटिंग वाल्याला द्याली. मग त्यानंतर असा विषय झाला की बाहेरनं जो काही डिझाईन करून घेतोय तो आता स्वतःचा प्रिंटिंग टाकाला त्या प्रिंटिंग वाल्याच्या अपोजिटला, त्यामुळे तो मार्केटला भरपूर गेला वर. अपडेट होणं गरजेचं आहे. एआय असू देईल किंवा एआय पेक्षा आणि खतरनाक कोणतीही गोष्ट येईल, नो प्रॉब्लेम. वेगवेगळे टूल्स येतील, हे आपल्या सपोर्टसाठी लक्षात ठेवा. सगळ्यात मेन विषय आहे म्हणजे एआयला स्वतःची मार्केटिंग काय करायला येत नाही, एवढं लक्षात घ्या. आणि एआयचा विषय कसा आहे की एआयला सांगावं लागते की बाबा कलर थिअरी असेल, आता डिझायनरलाच करणार ना कलर थिअरी, फॉन्ट थिअरी, हे तुम्हालाच माहित नसलं, डिझायनरलाच माहित नसलं तर प्रॉपर लेवलला मग तुम्ही कुठेतरी पाठिंबा पडताय. या सगळ्या गोष्टी शिकून घ्या. कलर थिअरीचा भाग, फॉन्टचा भाग, फॉन्ट थिअरी असेल, डिझाईन प्रिन्सिपल असतील, ह्या कळल्या की डिझाईनची स्किल ऑटोमॅटिक लेवलला वाढत्या. आणि ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस न शक्य. प्रॅक्टिस केला, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करशील, रोज 1 तास 1.5 तास बसायचं आपल्या पीसीवर, जेवण झाल्यानंतर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायचा. आपण म्हणालो काय एआय आलं सगळा विषय संपला, एआय आलं सगळा विषय संपला, असं एवढं सोपं नसतंय. एआयला सगळंच जमतंय असं नाही आहे. एआयची डिझाईन लगेच 2 मिनिटात कळते एआय डिझाईन कुठली आणि डिझायनरची डिझाईन कुठली आहे. त्यामुळे ह्यो एक विचार करा, लक्षात ठेवा की घाबरायचं नाही आहे, अपडेट व्हायचं आहे, मार्केटिंग करायचं आणि क्वालिटी वाढवायची. मान्य आहे की एआय भरपूर आता ऍडव्हान्स वाले, भरपूर चांगल्या प्रकारे पहिल्यांदा आले आपल्या क्षेत्रावर त्याचा प्रभाव पडलाय. आणि मग त्यानंतर क्लॉड मिळालं, मग ते जरा आयटी क्षेत्राकडे गेलं. पण विषय कसा आहे की आपल्याला अपडेट होणं गरजेचं आहे, आपली स्किल वाढवणं गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. आपलं डिझाईन क्षेत्र काय एआय एवढंच मर्यादित नाही, भरपूर मोठं आहे, भरपूर क्षेत्र मोठं आहे. आपण भरपूर वेळा ठिकाणी काम करू शकतोय. नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवा, स्किल डेव्हलप करा. खास करून स्वतःची मार्केटिंगवर भर द्या. तुमचं नाव कसं मोठं होईल त्या मार्केटिंगच्या ट्रिक्स ऑलरेडी अजून एकदा सांगतो, ते ट्युटोरियल जाऊन बघा प्लीज, कृपया बघा. ते ट्युटोरियल भरपूर चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केले परमेश्वर कृपेनं. जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलंय, उदाहरणं देऊन प्रॉपर की बाबा स्वतःची मार्केटिंगची स्टेप्स काय आहेत. म्हणजे शून्य डिझायनर आहे मी, ती सुरुवात कशी करायची, मंडळातल्या पोरांचा विषय असेल, मंडळाच्या गणपतीचा विषय असेल, भरपूर चांगल्या प्रकारे उदाहरण देऊन, रात्री यात्रेचा विषय असेल, हे सगळं तुमच्यासाठीच चाललंय. आणि नक्कीच तुमचं काय मत आहे ते नक्कीच मला कमेंट करून मांडा, म्हणजे प्रॉपर लेवल तुमची मानसिकता मला कळेल, त्यावर आणि आपण प्रॉपर सविस्तर ट्युटोरियल आणण्याचा प्रयत्न करेल. फक्त काय आहे, एआय आले म्हणून खचू नका, चांगल्या प्रकारे स्किल्स डेव्हलप करा. 3-4 गोष्टी आहेत, लय काय नाही आहे. एआयचा वापर करायचा आपल्याला, एआयवर अपडेट व्हायचा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे एआयच्या मदतीने आपण किंवा स्वतः प्रॅक्टिस करून स्किल डेव्हलप करायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची मार्केटिंग करायची आहे आणि स्वतःवर विश्वास पाहिजे.
कुठेही तुम्ही अडू शकत नाही, चांगल्या प्रकारे भरपूर ग्रोथ घेणार आहे. ओके, लक्षात ठेवा. अजूनही अशा जगात अशी माणसं आहेत की कितीही चांगली ट्रॉपची ट्रेनची डिझाईन आली तर विषय काय आहे माहिती आहे काय, की माणसं प्रिंटिंग वाल्याच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात आणि डिझाईन करून दे म्हणतात. डिझाईनचं काय पडलेलं नाही, त्यांना जो काय महत्वाचा मेन टॉपिक काय पाहिजे ते त्यांना दिसलं की झालं. त्यामुळं अजून अशी भरपूर माणसं आहेत ज्यांना क्वालिटीशी काय संबंध नाही, यायशी काय संबंध नाही. आणि जुनी माणसं किती आहे वापर करणार आहेत, त्या लेवलला फक्त केली तर आपल्यासारखीच करतील. ते पण एवढं जमल कारण का त्यांना डिझाईन प्रिन्सिपल स्किल, त्यासाठी डिझायनरच पाहिजे. एवढं सोपं नाही आहे ते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, मार्केटिंग जोरात करायचे आहे. कुठं पण प्रॉपर आपलं दिसलं की नाव दिसलं पाहिजे. बघा, मार्केटिंगला सोड नका, 4 पैसे खर्च करा. कुठं तर इव्हेंट असला, स्क्रीन बिन लागली, त्यावर आपलं नाव टाकायचं, जाऊ देत. या टेक्निक, या गोष्टी लक्षात ठेवा. भले आपलं नाव मोठं असेल नसेल, पण मोठी स्वप्न बघा आणि हे डोक्यात काढा की या रिप्लेस करेल. फक्त अपडेट व्हायचं एवढं लक्षात ठेवा. हेच एक नंबर विनंती. बाकी स्वतःवर विश्वास ठेवा. काय तुमची अडचण शंका असेल तर नक्कीच आपल्या कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकताय. बाकी नक्कीच आपण पण काहीतरी अपडेट जे काय असतील या रिलेटेड किंवा इतर गोष्टी रिलेटेड आणत जाऊयात. क्लासचा विचार करा, मोबाईलचा अवेलेबल आहे, रेकॉर्डेड भेटतोय, 1500 रुपयाचा क्लास आहे. गेल्या काय महिन्यात आपल्या ऑडिट बॅच झाल्या. एक व्हिडिओ 1.5 तासाचा, ज्यात तुम्हाला 25 दिवसांचा 25 व्हिडिओचा क्लास एकदम तुम्हाला व्हॉट्सअपला भेटेल. यामध्ये ऑल टाईप डिझाईन, बेसिक ऍडव्हान्स कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग सगळे शिकवले आणि खास करून व्यवहारिक गोष्टी पण सांगितल्यात. त्यामुळे नक्कीच विचार करा. ज्यांच्याकडे फक्त मोबाईल आहे तिने अवेलेबल. यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट, तुमच्या नावाची कॅलिग्राफी, मटेरियल, ऍप्स सगळं भेटेल. काय काळजी करू नका. पिक्सल लॅब, फोटोपिया, इन्फायनाइट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगचे ऍप्लिकेशन्स आहेत, काय एक्सटर्नल भरपूर डीप मध्ये शिकवले. 1500 रुपयाचा क्लास आहे, विचार करू शकता. राहिला विषय पीसीचा ऑनलाईन आणि पीसीचा ऑफलाईन, भरपूर फोन आल्यात. फक्त जरा प्लीज माझ्यासाठी थांबा, कृपया विनंती तुम्हाला, की आता एक बॅच आपली चालू आहे, अजून डेट फिक्स नाही झालेले. येत्या काहीच दिवसात डेट फिक्स होईल आणि आपली पुढची बॅच चालू होईल पुढच्या महिन्यात 10 किंवा 15 तारखेच्या पुढे चालू होईल, एवढं लक्षात ठेवा. ओके, बाकी ढीग प्रेम दिला, ट्युटोरियल लावा का म्हणजे मागच्या क्लासेसला आणि इतर सगळ्या गोष्टी इंस्टाग्रामला देईन. त्याबद्दल धन्यवाद. असंच प्रेम राहू देईल. बाकी तुमची काय शंका आहे, काय अडचण आहे, नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद. काळजी घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा.